दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज 26 जानेवारी रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि आपलं राज्य हे लोकांनी निवडून दिलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री यासारख्या पदाधिकारी लोकांच्या हातात झालं। बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहिली आणि ती लागू झाली तो दिवस म्हणजे आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या देशासाठी, राज्यासाठी खूप चांगलं काम करत आहे। देश विकासचा नवीन नवीन पर्व गाठत आहे, नवीन नवीन रेकॉर्ड तयार होत आहेत आणि याच एक कडीचा भाग, विकासाच्या पर्वाचा एक भाग म्हणून आपला MMRDAचा प्रकल्प आपले सन्माननीय मुख्यमंत्री त्या काळाचे व आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांसाठी मंजूर केला आणि MMRDAच्या माध्यमातून आपण 16,575 घरांचा विकास करत आहोत। त्यातील 4,053 घरांचं काम देखील सुरू झालेलं आहे, त्यांच्या बांधकामाचा फंड देखील आलेला आहे आणि त्याचप्रमाणे लोकांचे भाडे देखील वाटप झालेले आहे। 2500पेक्षा जास्त लोकांचे भाडे वाटप करून 2,000पेक्षा जास्त लोकांनी घरं देखील खाली करून आपली घरं तोडून देखील दिलेली आहे। तर हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी, त्याच्यात घर असू दे का नसू दे, सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे। कारण कामराजनगरचा, रंभाईनगरचा विकास झाला तर आपल्या सर्वांच्या घराच्या किमती वाढणार आहेत, आपल्या प्रॉपर्टीची, मालमत्तेची किंमत वाढणार आहे, आपल्याकडे सगळीकडे विकसित घरं झाली तर आपल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि सर्व लोकांचं आपल्याला झोपडपट्टीतून बिल्डिंगमध्ये, चांगल्या घरामध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। तर आपण सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न करावा। ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्य दिनी आपण झेंडावंदन करून आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करतो, त्याचप्रमाणे आपल्या देशातील योग्य त्या विकास योजनांना समर्थन करून, त्यांच्या पाठीशी राहून, त्यांना सहकार्य करून आपल्या देशाला विकसित करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून आपण हे सर्व काम करावं अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। यानंतर आपला झेंडावंदन साईबाबा मंदिरमध्ये होईल आणि साईबाबा मंदिराच्या नंतर उभी इमारतीमध्ये होईल। त्याची आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। आपलं सर्व पदाधिकारी, सर्व माता भगिनी आणि बंधुभावांनी आपल्या या साईबाबा मंदिराच्या झेंडावंदनासाठी उपस्थित राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।